Okay, am I audible? Yes, Yes, sir. sir. Yes, sir. Okay, so Yes, due sir. to internet Yes, sir. disconnection, I was disconnected abruptly. Anyways, तर आपण इथं बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत तर त्या डिटेल्समध्ये चेक केल्या, ज्याच्यामध्ये पहिली रिक्वायरमेंट काय सांगते तर साऊंड जो ऐकू आला पाहिजे, आवाज जो ऐकू आला पाहिजे तो लाऊड पाहिजे, एकोज जनरेट नाही झाले पाहिजेत. त्यानंतर क्वालिटी जी आहे त्या म्युझिक किंवा स्पीचची तर ती ॲज इट इज राहिली पाहिजे. देन कन्फ्युजन तयार नाही झालं पाहिजे साऊंडमध्ये. कशामुळं तर ओव्हरलॅपिंग ऑफ म्युझिकल नोट्स ऑर सिलेबल. त्यानंतर रिव्हर्बरेशन हे ऑप्टिमम पाहिजे, जास्त नको आणि कमी नको. किती पाहिजे तर 1 to 2 seconds फॉर म्युझिक अँड 0.5 to 1 second फॉर स्पीच. So I am repeating these things because next point is MCQ discussion. So if you know the points, you can easily go for answer. You can pick and select answer easily. That's why listening and reading is important one. There should be no concentration of sound in any part of the hall. Concentration एखाद्या particular region मध्ये जर आवाजाचं होत असेल तर ते नाही झालं पाहिजे. Then the boundaries should be sufficiently soundproof to exclude extraneous noise. म्हणजे त्या हॉलच्या ज्या बाउंड्रीज आहेत तर ते साऊंडप्रूफ पाहिजेत. कशासाठी तर बाहेरून येणारा जो गोंगाट आहे तर तो आपल्याला अवॉइड करता येईल, प्रिव्हेंट करता येईल. देन देर शुड बी नो इक्युलॉन इफेक्ट, सिरीज ऑफ एकोज किंवा मल्टिपल रिफ्लेक्शन्समुळं तयार झालेला जो आवाज आहे त्याला आपण म्हणतो इक्युलॉन इफेक्ट, तर तो तयार नाही झाला पाहिजे. अँड नो रेझोनन्स विद इन द बिल्डिंग, रेझोनन्स सुद्धा क्रिएट नाही झाला पाहिजे. तर या रिक्वायरमेंट्स आपण डिस्कस केल्या. त्यानंतर नेक्स्ट इज डेफिनेशन. डेफिनेशन ऑफ रिव्हर्बरेशन अँड टाइम ऑफ रिव्हर्बरेशन, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की रिव्हर्बरेशन म्हणजे काय तर परसिस्टन्स ऑफ प्रोलॉंगेशन. म्हणजे काय तर एक्झिस्टन्स ऑफ साऊंड एनर्जी किंवा प्रोलॉंग म्हणजे त्याचं अस्तित्व जे आहे तर ते थोड्या वेळापुरतं राहतं किंवा तर इवन आफ्टर द साऊंड सोर्स हॅज बीन स्टॉप, तर त्याच्यानंतर सुद्धा काही वेळासाठी तो एक्झिस्टन्स राहतो. दॅट प्रोलॉंगेशन अँड दॅट परसिस्टन्स इज नथिंग बट कॉल्ड ॲज रिव्हर्बरेशन. त्याचा जो टाईम आहे किती वेळासाठी आपल्याला ते ऐकू येतं किंवा किती वेळासाठी ऑडिबल रेंजच्या विदिन ऑडिबल रेंजच्या एक्झिस्टन्समध्ये तो असतो त्याला आपण म्हणतो टाईम ऑफ रिव्हर्बरेशन. देन सॅबिन्स फॉर्म्युला फॉर रिव्हर्बरेशन टाईम, ज्याच्यामध्ये आपण इक्वेशन बघितलं कॅपिटल टी इज इक्वल टू 0.165 व्ही डिवायडेड बाय समेशन एस किंवा 0.165 व्ही डिवायडेड बाय कॅपिटल ए. देन नेक्स्ट वी हॅव डिस्कस्ड ॲब्सॉर्प्शन कोएफिशियंट, म्हणजे हा रेशो आहे कशाचा तर एखादा सरफेस घेतला तर त्याच्यावर साऊंड एनर्जी किती इन्सिडेंट झाली आणि त्यातली किती ॲब्सॉर्ब केली जाते, तर हा रेशो आहे. तर तो जो रेशो आहे तर तो एकपेक्षा कमीच असतो, कारण का जे काही ॲब्सॉर्ब्ड आहे त्याच्यापेक्षा इन्सिडेंट हे जास्तच असणार आहे. वॉट एव्हर ॲब्सॉर्ब्ड द इन्सिडेंट इज मोर दॅन दॅट, वी कॅन कन्सिडर दिस एज 100 डिनॉमिनेटर अँड ॲब्सॉर्ब्ड डिपेंड्स अपॉन द मटेरियल. त्याचं जी युनिट आहे त्याला आपण म्हणतो ओपन विंडो युनिट किंवा सॅबिन असं सुद्धा म्हटलं जातं. देन नेक्स्ट फॅक्टर्स अफेक्टिंग द आर्किटेक्चरल अकॉस्टिक्स अँड देअर रिमेडीज, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे फॅक्टर्स बघितले. पहिला रिव्हर्बरेशन, तर बेसिक रिक्वायरमेंट्सला कनेक्ट करूनच आपण हे सगळं डिस्कस केलं. रिव्हर्बरेशन जो आहे तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की तो जास्त असेल तर काय होतं क्लॅरिटी मिसिंग असते, लॉस ऑफ क्लॅरिटी. जर तो कमी असेल तर लाऊडनेस सफिशियंट नसतो, त्याच्यासाठी हा काय पाहिजे ऑप्टिमम पाहिजे. तर तो आपण कसा अचीव करू शकतो तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या रेमेडीज आपण बघितल्या. देन नेक्स्ट सफिशियंट लाऊडनेस किंवा ॲडिक्वेट लाऊडनेस म्हणजे काय तर क्लॅरिटी आहे पण शेवटपर्यंत आवाज जात नाही, मग त्याच्यासाठी आपण काय रेमेडीज बघितल्या तर आपण पॉलिश्ड वुडन रिफ्लेक्टिंग सर्फेसेस जे आहेत तर ते स्पीकरच्या वर किंवा बॅक साईडला जर आपण ठेवले तर ती साऊंड एनर्जी रिफ्लेक्ट करायला मदत होते. नेक्स्ट आपण ॲडिशनल स्पीकर्ससुद्धा यूज करू शकतो जेणेकरून आपण ती साऊंड एनर्जी जी आहे तर ते पास करू शकतो हॉलमध्ये. नेक्स्ट पॉईंट कुठला बघितला तर फोकसिंग ड्यू टू वॉल्स अँड सिलिंग्स, म्हणजे काय तर असे काही स्ट्रक्चर्स पॅराबोलिक असतील, सिलेंड्रिकल, स्पेरिकल, तर ते काय करतात आवाज ट्रॅप करतात एखाद्या पर्टिक्युलर पोर्शनमध्ये आणि ज्याच्यामुळं
युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन जे आहे तर ते मिसिंग असतं त्या हॉलमध्ये. तर युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनसाठी काय केलं पाहिजे, तर असे कर्वड सर्फेसेस अवॉइड केले पाहिजेत. असतील अवॉइड करता येत नसतील तर त्याला ॲब्सॉर्बंट मटेरियल आपण यूज करू शकतो. आणि स्पीकर आपण वापरू शकतो कशाला, फोकसला त्या पॅराबोलिक सर्फेसच्या, जेणेकरून आपण तिथे काय करू शकतो, तर ती जी साऊंड एनर्जी आहे तर ती रिफ्लेक्ट बॅक करू शकतो ऑडियन्सकडे. देन नेक्स्ट एकोज. आता हे एकोज कसे जनरेट होतात, तर काही कंडिशन्स जर सॅटिस्फाय झाल्या, लॉंग डिस्टंट वॉल्स असतील, हाय सिलिंग असेल, तर त्याच्यामुळे तो एको जनरेट होतो. तर तो आपण या लॉंग डिस्टंट वॉल किंवा हाय सिलिंग जे, तर त्याला आपण ॲब्सॉर्बंट मटेरियल किंवा कर्टन्स यूज करून काय करू शकतो, कमी करू शकतो किंवा स्टॉप करू शकतो. नेक्स्ट इज इक्वेलॉन इफेक्ट. म्हणजे काय, तर आपण सांगितलं की समजा पिलर्स असतील किंवा काही स्ट्रक्चर असेल रेग्युलर, तर त्याच्यामुळं काय होतं, म्युझिकल नोट किंवा सिरीज ऑफ एकोज तयार होतं. रेग्युलर सक्सेशन ऑफ एकोज मीन्स सिरीज ऑफ एकोज. तर त्याच्यामुळं काय होतं, आपल्याला आवाज क्लिअरली ऐकू येत नाही. तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, ते स्ट्रक्चर्स आहेत ते अवॉइड केले पाहिजेत किंवा त्या स्ट्रक्चर्सला आपण कव्हर केलं पाहिजे. नेक्स्ट सिटिंग अरेंजमेंट. सीट कशी असले पाहिजे, तर ग्रॅज्युअली एलिव्हेटेड. ग्रॅज्युअली एलिव्हेटेड याचा अर्थ काय, तर जो ऑडियन्स आहे तर तो एलिव्हेशनमध्ये हाईटनं आपण तो बसवला पाहिजे, जेणेकरून साऊंड ॲब्सॉर्प्शन जे आहे तर ते युनिफॉर्म होईल. देन नेक्स्ट एक्स्ट्रॉनियस नॉईज. एक्स्ट्रॉनियस नॉईजमध्ये आपण काय चेक केलं, तर एक्स्ट्रॉनियस नॉईज किंवा आउटसाईड नॉईज म्हणजे काय, वेगवेगळे प्रकार आहेत त्यात. स्ट्रीट ट्रॅफिक असेल, हॅमरिंग असेल, ड्रिलिंग असेल, एक्सेट्रा. आणि ते कसे आपण अवॉइड करू शकतो, तर जे आपलं स्ट्रक्चर आहे ते किती कॉम्पॅक्ट असेल आणि साऊंड प्रूफ असेल, इनसाईड किंवा आउटसाईड. जर आपण ते चेक केलं तर त्याच्यावरून आपल्याला जास्तीत जास्त परफेक्ट साऊंड प्रूफ हॉल किंवा थिएटर किंवा ऑडिटोरियम आपल्याला मिळेल. तर मग पाईप्स, व्हेंटिलेटर्सच्या पोझिशन्स असतील, त्याच्यानंतर डोअर्स आणि विंडोजच्या पोझिशन असेल, ग्लासेसची क्वालिटी असेल त्या डोअर्स आणि विंडोच्या, तर ही चांगल्या पद्धतीने आपल्याला डिसाईड आणि मेंटेन केली पाहिजे. त्यानंतर वेगवेगळ्या मशिनरीज, ऑफिस स्टाफ किंवा केबिनमधले मशीन्स आहेत तर त्या जर साऊंडप्रूफ केबिनमध्ये असतील तर आपल्याला मिनिमम नॉईज आहे तर तो हँडल करावा लागेल. अँड फ्रीडम फ्रॉम रेझोनन्स म्हणजे काय, तर इंटरफरन्स होतो ओरिजिनल आणि रिफ्लेक्टेड साऊंडचा, ज्याच्यामुळे रेझोनन्स तयार होतो, ज्याच्यामुळं साऊंड डिस्टॉर्ट होतो. म्हणजे काय, तर तुटक आवाज येणे किंवा डिस्टर्ब्ड साऊंड येणे, तर असं आपल्याला ते ऐकू येतं. तर त्याच्यासाठी हा जो रेझोनन्स आहे तर तो क्रिएट झाला नाही पाहिजे. सो दिस कॅन बी अवॉइडेड बाय युझिंग ॲब्सॉर्बिंग मटेरियल ऑन रिफ्लेक्टिंग सर्फेसेस. हे आपण करू शकतो. हा आपला फर्स्ट पार्ट होता. सेकंड पार्ट जो आहे दॅट इज अल्ट्रासॉनिक्स. तर याच्यामध्ये आपण स्टार्ट केली पहिल्यांदा 3 रेंज घेतल्या. ऑडिबल रेंज आहे ती 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज आहे. त्यानंतर अल्ट्रासॉनिक वेव्ज आहे, तिची रेंज आहे मोर दॅन 20 किलो हर्ट्ज. त्यालाच आपण सुपरसॉनिक वेव्ज असं सुद्धा म्हणतो. लेस दॅन जी आहे ती आहे इन्फ्रासॉनिक वेव्ज. कशापेक्षा कमी, तर ऑडिबल रेंजपेक्षा मीन्स लेस दॅन 20 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी विच इज कॉल्ड ॲज इन्फ्रासॉनिक वेव्ज. देन प्रोडक्शन ऑफ अल्ट्रासॉनिक वेव्ज, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की मॅग्नेटोस्ट्रिक्शन इफेक्ट आणि पिझोइलेक्ट्रिक इफेक्ट, हे दोन इफेक्ट वापरून आपण काय करतो, तर प्रोडक्शन मेथड जे आहेत तर ते आपण डेव्हलप केलेले आहेत. ठीक आहे. सो दिस फिगर गिव्स अस इंडिकेशन अबाउट द सेम, दॅट व्हॉट इज मीन बाय different human hearing range and ultrasound and infrasound. Next, magnetostriction method. मॅग्नेटोस्ट्रिक्शन मेथडमध्ये काय, तर आपण बघितलं की एक फेरोमॅग्नेटिक मटेरियलचा रॉड घेतला आपण, आयर्न किंवा निकेल असेल, त्याला मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण पॅरलली प्लेस केलं, पॅरलल टू इट्स लेंथ. तर तिथं काय होतं, इलॉंगेशन कॉन्ट्रॅक्शन ऑकर्स इन इट्स लेंथ मीन्स ड्यू टू व्हायब्रेशन लेंथ चेंजेस. याला आपण म्हणतो मॅग्नेटोस्ट्रिक्शन. तर याच्यात आपण काय बघितलं की रॉड जर आपण प्लेस केला असला, मॅग्नेटिक कॉईल कॅरिंग अल्टरनेटिंग करंट, तर चेंज इन लेंथ आपल्याला मिळते. तर ती कशी मिळते, तर ॲट इच हाफ सायकल ऑफ अल्टरनेटिंग करंट. म्हणजे तो जो रॉड आहे तर तो दोनदा व्हायब्रेट होतो, और इट्स फ्रिक्वेन्सी इज ट्वाइस दॅन दॅट ऑफ द फ्रिक्वेन्सी ऑफ अल्टरनेटिंग करंट. ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन कमी असतं, आपण त्याला काय करतो, नॅचरल फ्रिक्वेन्सीला कोइन्साइड करतो आणि रेझोनन्स होऊन आपल्याला मॅक्झिमम
जी ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन आहे तर ती मिळते. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण नॅचरल फ्रिक्वेन्सी जी आहे तर ती कशी काढतो, तर F इज इक्वल टू 1/π/L अंडर रूट y/ρ. L म्हणजे त्या रॉडची लेंथ, y यंग्स मॉड्युलस मटेरियलचा आणि ρ त्याची डेन्सिटी. तर याच्यावरून आपण काढतो. नेक्स्ट बघितलं आपण पिझो इलेक्ट्रिक मेथड. पिझो इलेक्ट्रिक मेथडमध्ये पहिल्यांदा पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट बघितला. या क्रिस्टलला जर आपण कॉम्प्रेस किंवा स्ट्रेच केलं, दोन्ही बाजूनं दाबलं किंवा ओढलं, तर जसं आपला ड्रम इफेक्ट आहे तर त्याप्रमाणे ते व्हायब्रेट होतं. तर हे व्हायब्रेशन झाल्यामुळं इथे चार्जेस जनरेट होतात आणि ते चार्जेस आहेत. तर याच्या उलटा इफेक्ट आपण केला, म्हणजे इथे जर आपण अल्टरनेटिंग चार्जेस जनरेट केले तर इथं इलेस्टिक व्हायब्रेशन स्टार्ट होतात. तर तो जो कॉन्व्हर्स इफेक्ट आहे तर तो कॉन्व्हर्स इफेक्ट वापरून आपण ही पिझो इलेक्ट्रिक मेथड यूज करतो, ज्याच्यामुळे आपल्याला अल्ट्रासॉनिक वेव्ज मिळतात. इथे सुद्धा आपण काय करतो, तर मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशनसाठी ते जे क्रिस्टल आहे त्याची जी नॅचरल फ्रिक्वेन्सी त्याला आपण कोइन्साइड करून त्याला व्हायब्रेट करतो, जेणेकरून आपल्याला मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन मिळतो. ओके. देन नेक्स्ट वी हॅव डिस्कस्ड डिफरंट प्रॉपर्टीज. ते या ज्या वेव्ज आहेत ते हायली एनर्जेटिक असतात. त्यानंतर स्पीड आहे तर त्याचा स्पीड ऑफ प्रोपॅगेशन जो आहे तर तो जसा इट इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन फ्रिक्वेन्सी. देन स्मॉल वेवलेंथ असल्यामुळं डिफ्रॅक्शन काय निग्लिजिबल आहे. हेन्स दे कॅन बी ट्रान्समिटेड, म्हणून ते आपण लॉंग डिस्टन्सला काय करू शकतो, तर सेंड करू शकतो. त्याची इंटेन्सिटी जी आहे त्याची रेंज दिलेली 10 kW/m². देन दे प्रोड्यूस कॅव्हिटेशन्स इफेक्ट इन लिक्विड. कॅव्हिटेशन्स इफेक्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं काय होतं एक्झॅक्टली. तर जर आपण लिक्विड कॉलम घेतला आणि यात जर अल्ट्रासॉनिक वेव्स पास केल्या, हे जर समजा लिक्विड इथं आपण युनिफॉर्म डेन्सिटीचं कन्सिडर केलं, तर अल्ट्रासॉनिक वेव्समुळे काय होतं, स्टेशनरी वेव्ह पॅटर्न जनरेट होतो. त्यामुळे कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन्स तयार होतात, किंवा आपण त्याला नोडल आणि अँटीनोडल पॉईंट्स असं म्हणतो इथं. ओके. सो दिस टाईप ऑफ स्ट्रक्चर गेट्स फॉर्मड, जिथं हा जो पॉईंट आहे तो झाला नोडल पॉईंट किंवा कॉम्प्रेशन्स. इथे डेन्सिटी जास्त असते आणि दुसरीकडे डेन्सिटी कमी असते. ठीक आहे. नोडल अँड अँटीनोडल पॉईंट्स. तर जिथं डेन्सिटी कमी असते तिथे जर आपण अजून हाय फ्रिक्वेन्सी वापरली तर काय होतं, व्हायब्रेशनमुळं इथे कॅव्हिटी तयार होते. म्हणजे काय, तर ते जे लिक्विड आहे तर ते बाहेरच्या साईडला इकडं आहे तर ते स्प्रेड झाल्यासारखं होतं आणि त्यामुळं इथं गॅप तयार होतो. त्यालाच आपण बबल्स किंवा कॅव्हिटी म्हणतो, किंवा त्याच इफेक्टला आपण म्हणतो कॅव्हिटेशन इफेक्ट. आणि खाली जे आपण लास्ट सांगितली की ॲकॉस्टिक ग्रेटिंग हे लिक्विडमध्ये फॉर्म करता येतं. म्हणजे ही जर कंडिशन आपण घेतली आणि आपण जर लाईट पास केली याच्यातून, ठीक आहे, तर याच्यातून लाईट पास केल्यावर काय होतं, आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळतो. तर डिफ्रॅक्शन पॅटर्न कशामुळे मिळाला, तर आतमध्ये स्टेशनरी वेव्ह पॅटर्न तयार झाल्यामुळे आपल्याला इथे डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळतो. नाहीतर जर आपण ही अल्ट्रासॉनिक सोर्स जर स्टॉप केला तर परत एकदा हा जो लिक्विड कॉलम आहे तर तो सेम डेन्सिटीचा असणार, त्यामुळे सेम रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणार, आणि जी काही लाईट पास होते तर आपल्याला स्पॉट असेल किंवा स्लिट असेल ॲज इट इज दिसते. पण जर आपण अल्ट्रासॉनिक ऑसिलेटर स्टार्ट केला तर इथली डेन्सिटी चेंज होते. डेन्सिटी चेंज झाल्यामुळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होते. अँड धिस पर्टिक्युलर लिक्विड कॉलम ॲक्ट्स ॲज अ ग्रेटिंग. ग्रेटिंग म्हणजे काय आपण डिस्कस केलं, आणि इथं हे अल्ट्रासॉनिक असल्यामुळे याला आपण म्हणतो अकॉस्टिक ग्रेटिंग. सो दीज प्रॉपर्टीज वी हॅव डिस्कस्ड. त्यानंतर आपण डिटेक्शन मेथड्स बघितल्या. म्हणजे काय, तर एखादी फ्लेम घेतली आपण आणि अल्ट्रासॉनिक वेव्ह जिथं आहेत तर तिथे जर पास केली तर ती स्टेशनरी राहते जिथे अँटीनोडल पॉईंट्स आहेत, आणि फ्लिकर्स किंवा फ्लक्च्युएट होते जिथे नोडल पॉईंट्स आहेत. कुन्स ट्यूब मेथड म्हणजे काय, की जर आपण ग्लासची ट्यूब घेतली ज्याच्यामध्ये पिस्टन आहे, जेणेकरून आपण लेंथ आहे तर ती कमी जास्त करू शकतो, आणि हे हायर वेवलेंथसाठी आपण यूज करतो, कुन्स ट्यूब मेथड यूज करतो. याच्यातून जर आपण अल्ट्रासॉनिक वेव्ह पास केली ज्याच्यात लायकोपोडियम पावडर म्हणजे फाईन पावडर आपण त्याच्यामध्ये पसरून ठेवलेली असते, तर इथं काय होतं, तर जिथं नोडल पॉईंट्स आहेत तिथं ती पावडर एकत्र होते, एक गट्टा होते, छोटा डोंगर टाईप आपण म्हणून, दॅट इज कॉल्ड एज हिप्स ॲट नोडल पॉईंट्स, आणि ब्लोन ऑफ म्हणजे स्प्रेड होते किंवा पसरून जाते कुठं, तर अँटीनोडल पॉईंट्सला.
त्यानंतर थर्मल डिटेक्टर आणि पिझो इलेक्ट्रिक मेथड आपण बघितल्या, ज्यात आपण काय चेक केलं तर एक फाईन प्लॅटिनम वायर आपण जर घेतली, ती जर पास केली जिथं अल्ट्रासॉनिक वेव्हज आहेत, तर तिथं टेम्परेचरमुळे काय होतं तर रेझिस्टन्स आहे तर तो चेंज होतो आणि तो रेझिस्टन्स आहे प्लॅटिनम वायरचा, तो आपण डिटेक्ट करतो, त्याला आपण थर्मल डिटेक्टर म्हणतो आणि त्याचं प्रेझन्स आपण डिफाईन करू शकतो. पिझोइलेक्ट्रिक मेथडमध्ये आपण काय करतो तर क्वार्ट्ज क्रिस्टलला त्या मीडियममधनं पास केलं तर जिथं व्हायब्रेशन्स जास्त आहेत तर तिथं तो क्रिस्टल आहे तो व्हायब्रेट होणार आणि चार्जेस जास्त जनरेट होणार. जिथं अँटीनोडल पॉईंट्स आहेत तर तिथं व्हायब्रेशन्स कमी असणार, त्यामुळे चार्ज कमी जनरेट होणार आणि ते आपण वीक सिग्नल आहेत तर ते सुटेबली ॲम्प्लिफाय करतो आणि ते डिटेक्ट करतो. सो दीज आर डिटेक्शन मेथड्स. नेक्स्ट ॲप्लिकेशन्स. ॲप्लिकेशनमध्ये आपण पहिलं ॲप्लिकेशन काय बघितलं तर डिटेक्शन ऑफ फ्लॉज इन मेटल. फ्लॉ म्हणजे काय तर क्रॅक किंवा डिसऑर्डर, तर ती आपण कशी डिटेक्ट करतो डिटेलमध्ये आपण डिस्कस केलं. Ultrasonic waves gets generated, we are passing these waves continuously, so when it reflects towards or reflects from the bottom, we can get the peak, bigger peak, and when it gets obstructed by that crack or flaw, then we get the smaller peaks in the CRO. So I have shown you on that day that we are getting the peaks like this on CRO. So wherever there are flaw or crack, so here we are getting peak like this. From that, from the XY scale, we can check the exact position of that flaw or crack. तर ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा आपण वेगवेगळे पॉईंट्स ह्याच्याशी रिलेटेडच चेक केले. देन सोनार मीन्स साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग, ज्याच्यामध्ये आपण अल्ट्रासॉनिक वेव्ह जी आहे तर ती कंटिन्युअसली पास करतो, ट्रान्समिटिंग अँड रिसिव्हिंग द सिग्नल्स, and we can get the details inside the sea water like submarine torpedoes, enemy submarines, or bottom whatever are there, some ships are there, so we can find these things. Next, depth of sea. आता इथे सुद्धा आपण ही जी डेप्थ ऑफ सी तर ती कॅल्क्युलेट करू शकतो. कशी करणार तर समजा हा बॉटम असेल तर आपण ती वेव्ह पास करतो आणि ती रिसीव्ह करतो. वी आर पासिंग अँड रिसिव्हिंग, जो काही टाईम असणार आहे तर त्याला आपण भागिले 2 करणार, जो काही टाईम आपल्याला लागतोय. आणि जर आपल्याला व्हेलॉसिटी माहिती असेल कशाची तर अल्ट्रासॉनिक वेव्हची, कशामध्ये तर सी वॉटरमध्ये, तर आपण ती डेप्थ इझिली काढू शकतो. दॅट इज कॅपिटल डी इज इक्वल टू व्ही इंटू टी बाय 2. या पद्धतीनं आपण वी कॅन डिटरमाइन दॅट डेप्थ ऑफ सी. नेक्स्ट, त्यानंतर आपण अजून काही ॲप्लिकेशन्स बघितले की आपण अल्ट्रासॉनिक सिग्नलिंग, म्हणजे सिग्नलिंग पर्पजसाठी आपण त्याला वापरतो. हाय एनर्जी आहे आणि आपण ही वेल डायरेक्टेड बीम आहे तर ती ट्रॅव्हल करू शकते. फॉर्मेशन ऑफ अलॉईज म्हणजे काय तर वेगवेगळे जे मेटल्स आहेत ते मिक्स करून आपण अलॉईज बनवू शकतो, ज्याच्यामध्ये युनिफॉर्मिटी किंवा युनिफॉर्म कॉम्पोजिशन होण्यासाठी अल्ट्रासॉनिक वेव्स पास करतो. मेटलर्जीमध्ये सुद्धा रिफाईन द ग्रेन साईज म्हणजे काय तर या मेटलर्जीमध्ये वेगवेगळे जे लिक्विड्स आहेत किंवा मोल्टन मेटल्स आहेत तर त्याच्यामध्ये आपण ह्याला पास करतो, जेणेकरून रिलीज्ड ट्रॅप्ड गॅसेस असतील तर ते रिमूव्ह होतील, किंवा प्रिव्हेन्शन ऑफ द फॉर्मेशन ऑफ पोअर्स, म्हणजे तिथं क्लॉटिंग वगैरे तयार होणार नाही, त्याच्यासाठी आपण हे अल्ट्रासॉनिक वेव्हज आहेत तर ते पास करतो. देन नेक्स्ट, क्लिनिंग. क्लिनिंगमध्ये आपण काय करू शकतो, ह्याला अल्ट्रासॉनिक वेव्ह जे आहेत तर त्या यूज करून डिफरंट थिंग्स आहेत ज्याच्यावर डस्ट पार्टिकल्स आहेत तर ते आपण क्लीन करू शकतो अल्ट्रासॉनिक वेव्हजनं. त्यानंतर कॅटालिटिक एजंट म्हणून आपण ही यूज करू शकतो. देन नेक्स्ट थिंग इज मेडिकल यूज, जिथं बॉडी पार्ट्सला काही पेन असतात, रुमॅटिक पेन्स एटसेट्रा, सो वी आर एक्सपोजिंग दिस अल्ट्रासॉनिक वेव्स. देन डायग्नोस्टिक यूज, डिटेक्टिंग द ट्युमर्स एटसेट्रा, किंवा अल्ट्रासाऊंड किंवा या ज्या अल्ट्रासॉनिक वेव्ज आहेत त्याचा यूज करून आजकाल अजून काही ॲप्लिकेशन्स आहेत बघा. मे बी यू नो दॅट किडनी स्टोन इज देअर, सो बाय युझिंग दिस व्हायब्रेशन्स फ्रॉम आउटसाइड they are trying to break that stone into small particles. Okay, have you heard about that? So in that case also these ultrasonic waves are used. Are you getting these points? Yes, sir. Okay.
So now we will discuss some content beyond the syllabus point, like the examples, or we can say historical monuments, or our ancient civil engineers, those who have constructed these things, and maybe you have visited also. It is nearby to us. विजापूरचा गोल घुमट माहिती आहे तुम्हाला? Yes, sir. Yes, sir. Yes. ठीक Yes, आहे. sir. आणि गोलकोंडा Right, फोर्ट sir. ऑफ हैदराबाद. गोलकोंडा फोर्ट ऑफ हैदराबाद. Anyone knows or you have visited that place? ठीक आहे. तर गोल घुमट जो आहे तिथे जर तुम्ही विजिट केलं असेल तर काय एक्सपिरियन्स करता तुम्ही तिथं? एनीवन वॉन्ट टू शेअर? Sound repeat होते. Echo होतं sound. Yes, we can get the flap of paper or dropping of coin at one point, and we can clearly heard that sound as it is on the opposite side. Is it right? Yes, sir. So why it happens? So it is a great structure for this acoustics study, etc. So we know that that is a dome shape, and inside that dome, if for example this type of dome is there, so inside that dome there are lots of pentagon, hexagon like structures are there, like this. Okay, that walls are like this. त्यांना थोड्याशा अँगलनं काय केलंय तर इथं मोल्ड केलं. आता मी एक्झॅक्टली इथं दाखवू शकणार नाही. अशा पद्धतीनं. ठीक आहे. किंवा 2 एक्झाम्पल देतो असे या पद्धतीने. ठीक आहे. असे तर हे सिम्पल झालं. तिथं भरपूर अशा वॉल्स आहेत, पॉलिश्ड वॉल्स. आणि इथे जर तो साऊंड क्रिएट केला आपण तर तो स्ट्रेट तर ऐकू येणारच त्याचा आवाज, पण त्याच्यापेक्षाही तिथे ॲक्च्युली काय ॲडजस्टमेंट केली त्यानं त्या स्ट्रक्चरमध्ये, तर तिथं काय होतं तर ह्याची जी साऊंडची इंटेन्सिटी आहे तर ती डिक्रीज होऊ दिली जात नाही. म्हणजे तो जो आवाज आहे तर तो रिफ्लेक्ट होऊन असं स्लो रिफ्लेक्शन करत स्ट्रेट तर जाणारच, पण हा जो रिफ्लेक्टेड साऊंड आहे तो पण बरोबर अपोजिट साईडला काय होतो पोचतो. Because of that, maybe you have experienced any guide is there, or he or she has given the demo. That flap of paper, जर पेपर सुद्धा नुसता वाजवला किंवा कॉइन जर ड्रॉप केला तर आपल्याला दुसऱ्या साईडला क्लिअरली ऐकू येतं. ओके, गेटिंग दिस पॉइंट? Yes, sir. So this is one of the closest and great structure related to our ancient civil engineers, for as they know the acoustic things. And next thing is गोलकोंडा फोर्ट. इवन शिवाजी महाराजांचे सुद्धा आपले जे काही किल्ले आहेत तर तिथे सुद्धा या गोष्टी आहेत. तिथे सुद्धा आपण हे एक्सपिरियन्स करू शकतो. गोलकोंड्याला सुद्धा आहे, आपल्या ते सुद्धा 1-2 किल्ले आहेत, तर तिथे सुद्धा या गोष्टी आपण एक्सपिरियन्स करू शकतो. काय एक्सपिरियन्स करू शकतो? सो सम स्ट्रक्चर्स आर देअर. फॉर एक्झाम्पल एंट्री असेल, त्या एंट्रीमधला एक पॅसेज असेल. ठीक आहे, तर त्या पॅसेजमध्ये जर आपण फॉर एक्झाम्पल दिस एरिया जर इथं उभे असलो आणि इथं जर काही आपण डिस्कस केलं तर तो जो फोर्ट आहे त्याचे काही पोर्शन्स आहेत जिथं त्यावेळेसचे जे हायर अथॉरिटीज असतील किंवा ते जर इथं बसत असतील तर इथे जर काही डिस्कस केलं तर ते इझिली त्या अकॉस्टिक रिफ्लेक्शननं तिथपर्यंत जायचं आणि ते ऐकू यायचं. गेटिंग दिस पॉइंट? लक्षात येते हे? किंवा इथं अजून एक स्ट्रक्चर असायचं की इथं क्लॅपिंग व्हायचं. क्लॅपिंग म्हणजे काय? 1 टाइम क्लॅपिंग, 2 टाइम क्लॅपिंग, 3 टाइम क्लॅपिंग. म्हणजे टाळ्या वाजवून इथे जर टाळी वाजवली तर त्याचा सुद्धा इको किंवा हे जे रिफ्लेक्शन आहे तर ते वरच्या बाजूला इझिली जायचं. आणि त्या क्लॅपिंगचा अर्थ असायचा, त्या क्लॅपिंगवरून लक्षात यायचं की कोण भेटायला आले, or who is the visiting fellow. Related to that, any alert is there or any alarm is there. So regarding that signals, that is different sounds are there, they are creating, आणि त्याच्यावरून त्यांना जे गार्ड्स आहेत तर ते तो सिग्नल आहे तर तो वरपर्यंत इझिली पोहोचू शकत होतो. ओके, सो दीज आर सम एक्झाम्पल्स वी कॅन कन्सिडर ॲज ए content beyond the syllabus as we are studying these things. Okay.
Getting these points? So next thing is, now we will check our MCQs. From this discussion you can easily select the correct one. That's why we are discussing these things. Okay, so shall we start discussing things? Yes, sir. Okay, so first one, the walls of the hall built for music concerns should, what is the option? Different options are there. So here option is to reflect the sound. Okay, this is the answer. Amplify the sound, reflect the sound, transmit the sound, and absorb the sound. So ideal condition is to reflect the sound. That is the answer. The next question is Sabin's formula is dash dash. So can anybody tell what is the answer? All of these. Yes. All of this. Yes, all of this is the correct one, because here all things are same. K म्हणजे constant आहे आपला 0.165, V divided by capital A म्हणजे summation S, आणि summation AS म्हणजेच A1S1 plus A2S2 plus A3S3 etc. Okay, then next choose the correct statement. Ultrasonics are sound waves of very long wavelength. Ultrasonic waves move faster than sound waves. Ultrasonic waves move slower than sound waves. Ultrasonic waves move with the same velocity as sound waves. D. Option D. Yes, option D. They are sound waves and they are behaving as a sound waves with the same velocity. They are getting the details. Then the audible range of frequency is dash dash. 20 kilohertz. 20 kilohertz. 20 Option hertz to 2. 20 kilohertz. 20 kilohertz. Okay, so this is correct one. Then next, magnetostriction method is used to produce ultrasonic waves of frequency. So here you can check what is the ultrasonic range. 20 hertz to 100 hertz ही येते का अल्ट्रासोनिक मध्ये? A option. 20 hertz to 20 kilohertz पण येते का अल्ट्रासोनिक मध्ये? अल्ट्रासोनिक मध्ये कुठली रेंज येणार आहे यातली? ऑप्शन A. ऑप्शन A येणार आहे सर. इथं काय लिहिलंय? मॅग्नेटोस्ट्रिक्शन मेथड इज यूज्ड टू प्रोड्यूस अल्ट्रासोनिक वेव्स. आपण अल्ट्रासोनिक वेव्स प्रोड्यूस करायला म्हटल्यावरती ऑडिबल रेंज मध्ये असणार आहे का? Option B. येस, Option B. ऑप्शन बी. कारण का 20 हर्ट्ज टू 100 हर्ट्ज म्हणजे ही जी आहे ही पण ऑडिबल रेंज, Audible range. ही पण ऑडिबल रेंज मध्ये येते. ही येते अबव ऑडिबल रेंज 20 किलो हर्ट्जच्या वर येते. ठीक आहे. Then next, the rod used in magnetostriction method for the production of ultrasonic waves is made up of dash dash. Nickel. निकेल. Yes, आपण घेतलेत एक्झाम्पल. आयर्न सुद्धा येऊ शकतं किंवा निकेल सुद्धा येऊ शकतं. So it is correct one. Next, if small f is the frequency of alternating current supplied to a coil producing magnetic field, then the rod kept in magnetic field vibrates with the frequency dash dash. 2F. 2F. What is the answer? Option C. ऑप्शन सी 2F हे आपण डिस्कस केले. F जर फ्रिक्वेन्सी असेल अल्टरनेटिंग करंटची तर ऍट इच हाफ सायकल, प्रत्येक हाफ सायकलला तो रॉड व्हायब्रेट होतो वन्स. सो इफ F is the frequency of alternating current, then the rod vibrating with the frequency twice F. Next, to find the depth of sea by sonar technique, dash dash waves are used. Ultrasonic. Yes, ultrasonic waves used. Then reverberation time is dash dash to volume of the hall. Independent, inversely proportional, directly proportional, none of these. Directly. बरोबर, directly proportional. Okay, so you take the screenshot of these answers. Next lecture also will
show you the things with the answers. And then we move to the next one. Next questions काय ते आपण चेक करू. कुठं आलतो आपण? Ultrasonic waves, reverberation. To have good sound effect inside a hall, the reverberation time has to be as large as possible. The reverberation time has to be 0. The hall should not have any sound absorbing material. The reverberation time has to be optimum. Option D. D The option. answer Option D. is Option D. option D. Okay, so it should be optimum. The next optimum reverberation time for music is 0.5. 1 to 2 seconds. yes 1 to 2 seconds for music, and for 2 speech it seconds. is 0.2 0.5 to 1 second. 1.5 to 1 second. बरोबर. 0.5 to 1 second. ठीक आहे, बरोबर. तर हे लक्षात ठेवायचं आणि परफेक्टली सिलेक्ट करायचं. म्युझिकसाठी 1 to 2 सेकंद आणि स्पीचसाठी 0.5 to 1 सेकंद. ठीक आहे, कन्फ्युजन झालं तर लक्षात ठेवायचं. म्युझिक म्हणजे एखादा प्रोग्राम गाण्याचा किंवा संगीताचा चालू आहे तर तिथं 1 ते 2 सेकंद असतं. एखादं भाषण चालू आहे तर ते 0.5 to 1 सेकंद. अशी ट्रिक किंवा टिप्स घेऊन लक्षात ठेवा. डोंट गेट कन्फ्युज्ड. फॉर म्युझिक इट इज 1 to 2, फॉर स्पीच इट इज 0.5 to 1. Then ultrasonic waves have frequency as that of audible range, above audible range. Option B above. Yes, above audible range. Audible Ultrasonic waves are produced by utilizing dash dash effect. PGE. Yes, इथे मॅग्नेटोस्ट्रिक्शन सुद्धा ऑप्शन येऊ शकतं. पेल्टियर, डॉपलर, मॅग्नेटो ऑप्टिक आहे, मॅग्नेटोस्ट्रिक्शन नाही. Piezoelectric effect is the correct one. Ultrasonic waves travel with a velocity equal to velocity of light, more than velocity of sound waves, equal to velocity of sound waves, less than velocity of sound waves. Option C. C option. Option C equal to velocity of sound waves. Then ultrasonic waves produced in a medium can be detected by telephone, Kunst tube, Quincke tube, spectrometer. Cold Option B. Option B, Kunst tube. ठीक आहे, तर आता त्याच्यात वेगवेगळ्या मेथड आहेत, त्यातली ही मेथड एक आहे. ठीक आहे, तर हे आपण चेक केले. देन वी गो फॉर नेक्स्ट. The waves used in sonography are dash dash waves. Ultrasonic waves. ठीक है. Then next, state the correct answer or select the correct answer. Ultrasonic are sound waves with a very long wavelength, waves of very high frequency, moves faster than sound waves, moves with the velocity of light. D. Option B. Yes, option B, high frequency. High frequency. ठीक आहे, कारण का दे आर हायली एनर्जेटिक जे असतं त्याची फ्रिक्वेन्सी हाय असते. सो दे आर हॅव्हिंग हाय फ्रिक्वेन्सी. Then next, the persistence of audible sound after the source has stopped the emit sound is known as dash dash. Reverberation. Reverb. Yes, reverberation. Then the time taken by sound to fall to 1 millionth of its intensity just before the source is cut off is known as dash dash. Reverberation Yes, time. reverberation time or time of reverberation. Then the absorption coefficient is measured in dash dash. C option. Option C. C, open window unit, capital OWU, open window unit. It is the correct one. Then capital sonar stands for Sound navigation and ranging. Sound navigation. A option. yes, A yes, option. sound navigation and ranging. Option A is correct. Now tell me the answer of this next one. The ultrasonic waves exhibit large diffraction effect, negligible diffraction B effect, option. Eligible. very long wavelength, faster speed than sound waves. What is the option? Negligible diffraction. Yes, negligible diffraction effect. आपली ही प्रॉपर्टी आहे 3 नंबरची, ज्याच्यामध्ये आपण लिहिलेले ड्यू टू स्मॉल वेवलेंथ दे आर हॅव्हिंग negligible diffraction effect. It is correct one. The sound waves with a frequency greater than 20 kilohertz are called as dash dash waves. Audible. Ultrasonic. Ultrasonic. Audible. Ultrasonic.
Sorry, 20 किलो हर्ट्सच्या पेक्षा जास्त असलेली फ्रिक्वेन्सी त्याला कसल्या वेव्हज म्हणतात? अल्ट्रासोनिक अल्ट्रासोनिक वेव्हजच म्हणतात. सिंपल आहे, इझी आहे, विनाकारण कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. देन अकॉर्डिंग टू सॅबिन, रिव्हर्बरेशन टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डॅश डॅश. व्हॉल्यूम येस, मगाशी बघितले तुम्ही एमसीक्यू, ह्याच्या उलट होतं. इन केस ऑफ सॅबेज फॉर्म्युला व्हॉल्यूम इज डॅश डॅश टू, आणि इथं त्याच्या उलट दिलेलं आहे, तर व्हॉल्यूम हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. ओके, सो टेल मी द आन्सर ऑफ नेक्स्ट वन. Sound waves having the following frequencies are audible to human beings. Which is the correct one? Option C. Yes. 5,000. Yes, option C is the correct one. That is 5000 hertz. कारण का ती 20 hertz to 20,000 hertz च्या मध्ये येते. 5 hertz म्हणजे below audible range आणि Below. बाकीचे दोन आहेत ते above audible range. To find the depth of C by sonar technique, dash dash waves are used. Ultrasonic. Ultrasonic waves. And last one, the sound waves with frequency less than 20 hertz are called as dash dash. Infrasonic. काय Infrasonic. म्हणतात त्याला? Infrasonic. येस, इन्फ्रासॉनिक वेव्स. ऑडिबल म्हणजे 20 हर्ट्ज ते 20 किलो हर्ट्जच्या मधल्या. 20 हर्ट्ज पेक्षा जर कमी असतील तर इन्फ्रासॉनिक वेव्स, 20 किलो हर्ट्जच्या जर वरच्या असतील तर त्याला आपण म्हणतो अल्ट्रासॉनिक वेव्स. 20 हर्ट्जच्या खाली असेल तर इन्फ्रासॉनिक, 20 किलो हर्ट्जच्या वर असेल तर अल्ट्रासॉनिक, आणि त्याच्या मध्ये असेल तर ऑडिबल रेंज. ओके, गेटिंग दिस थिंग्स? Yes, sir. Okay, so next lecture we will discuss numericals, and we will start with these MCQs. Once again we will repeat this. So I request everyone to mark your attendance in chat box. We conclude here today. Please, those who are remaining, mark your attendance in chat box.